शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत युतीसाठी मनसे देखील आता सकारात्मक असल्याचं समजतंय। मात्र मागचे अनुभव लक्षात घेता यावेळी घाई न करता हळूहळू पुढे जाण्याचा निर्णय हा मनसेनं घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। कालच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची तयारी बोलून दाखवली होती। त्यांना राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार का हा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावर मनसेकडून देखील आता सकारात्मक प्रतिसाद असल्याची सूत्रांची माहिती आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत। अविनाशजी, अखेर मनोमिलन होणार तर? खरं तर या सगळ्याची सुरुवात सन्माननीय राजसाहेबांनी केली होती आणि साहेब म्हटले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही जे काय म्हटलं तसा आमचा विचार देखील आहे। परंतु मागचे जे काही आमचे अनुभव आहेत ते थोडेसे घातक आहेत। आमचं तोंड त्यावेळेला दुधाने भाजलं होतं, त्यामुळे आम्ही ताक देखील फुकून पिणार आहोत। महाराष्ट्राच्या मनात जे काय आहे, मराठी माणसाच्या मनात जे काय आहे ते योग्य वेळी सन्माननीय राजसाहेब त्याला सकारात्मक भूमिका देतीलच। परंतु आता आम्ही जुने अनुभव पाहता थोडंसं दबक्या पावलाने जायच्या तयारीत आहोत। पण मग पहिलं पाऊल काय असेल यापुढचं? मला वाटतं पहिलं पाऊल सन्माननीय राजसाहेब म्हटले ना की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कधी एकत्र यायला तयार आहोत। मला वाटतं साहेबांनी मागच्याच भाषणात म्हटलं होतं त्यांच्या। पण खरं तर आता काय नेमकं पुढे होतं याची उत्सुकता खरं तर महाराष्ट्राला असेल। अविनाशजी, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तेव्हा आता आगामी काळामध्ये हे दोन बंधू, दोन पक्ष एकत्र येणार का आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।